हॅलो नमस्कार शिवशरनाथ. मी विवेकानंद शिवशंकर पाटील तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्या पहिल्या मोठो व्लॉगमध्ये. नवीन वर्षाचं काहीतरी चॅलेंजिंग आणि काहीतरी वेगळं करण्याचं ठरवलेलं होतं. त्याचाच एक भाग म्हणून हे धाडस करतो आहे. गडकिल्ले फिरण्याची आवड आधीपासूनच होती. त्याला जोड म्हणून तिथेच काहीतरी रेकॉर्ड करावं आणि माझ्या लेन्समधून तुम्हाला मी काय फिरतोय, कसं ट्रॅव्हल करतोय हे दाखवण्याचा हा छोटासा प्रयत्न. तरी आजच्या दिवसाचा मुहूर्त साधून इंस्टाग्राम देवताला नतमस्तक होऊन आणि अल्गोरिदम देवताला वंदन करून हा मोठा व्लॉग चालू करतोय. आशा आहे तुम्ही सर्वजण साथ द्याल. आजच्या या मोठ्या व्लॉगमध्ये आज आपण निघालो आहोत पुण्याहून शिवनेरी किल्ल्याकडे. शिवनेरी किल्ला ऐकल्यानंतर आपल्याला आठवतं छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ. शिवनेरी किल्ल्याबद्दल सांगायचं झालं तर शिवनेरी किल्ला हा जुन्नरजवळ पुण्यापासून जवळपास एक 80 ते 90 किलोमीटरच्या अंतरावर स्थित आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला लहान सहान गावी ही राईड एकदमच असं नयनरम्य आणि सुंदर बनवतात. साधारण समुद्र पातळीपासून 3,500 फूट उंचीवर वसलेला शिवनेरी किल्ला महाराष्ट्रातील अत्यंत मजबूत आणि ऐतिहासिक किल्ल्यांपैकी एक आहे. इसवी सन 1630 साली याच ठिकाणी छत्रपती शिवरायांचा जन्म झाला होता. किल्ल्यावर आजही शिवाई देवीचे मंदिर, बदामी तलाव आणि भक्कम तटबंदी पाहायला मिळते. बऱ्याचशा लेण्या देखील तिथे उपस्थित आहेत. त्या काळात हा किल्ला जिंकणं जवळजवळ अशक्यच होते. अशा ऐतिहासिक ठिकाणी जाताना ही फक्त राईड नसतेच, हा असतो एक इतिहासाशी जोडलेला प्रवास. भेटूया किल्ल्याच्या माथ्यावर. तोपर्यंत राईड सेफ आणि हा व्हिडिओ एन्जॉय करा आणि या प्रवासाचा आनंद घ्या. हॅलो गाईज, आपण पोचलेलो आहे आता शिवनेरी किल्ल्यावरती. ट्रेक नाही आहे, पायऱ्या आहेत आणि चालतोय आपण आता. दाखवतो तुम्हाला पण काय. या गडावरचा सगळ्यात जुना दरवाजा असावा असं सांगितलं जातं. याचकडे तिथली रचना तो यादवांच्या काळात आहे. या गडावरची सगळ्यात जुनी बांधकाम आपल्याला या गडाच्या काळातली बघतात. मी त्याच्याही जुनी सरांनी सांगितलं कुठले धान्याची कोठार, अंबरखाना म्हणतात त्याला. बघूया आपण आत कसं असतंय. अंबरखान्यात इथे सिमेंट स्टोअर केले, यात वरतून धान्य भरलं जायचं. त्या गड चढताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की ज्या शाळा सहली घेऊन येतात किंवा ज्या इन्स्टिट्यूट असतील त्यात मराठी माध्यमांची संख्या जास्त असते. इंग्रजी माध्यम नसल्यासारखंच असते, म्हणजे नाहीच म्हणा ना. 10मधून एखादी शाळा इंग्रजी माध्यमाची असते, तीही कुठली तरी ग्रामीण भागातून येणारी इंग्रजी माध्यम असेल. मराठी माध्यमाची संख्या जास्त असते सहलीला किल्ल्यावर यायची. आता त्याला रिझन्स असतील, फायनान्शियल असेल, मे बी असू शकतात. फायनान्शियल मोस्ट प्रॉब्ली फायनान्शियलच असेल. पण मोठ्या शाळांना पैसे असून, बजेट असून, त्यांना किल्ल्याबद्दल मुलांना किंवा शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल मुलांना जागरूक करायचं नसतं असं का वाटतं मला, काय माहिती. आय मे बी रॉंग, बट नाही भेटलं तर नाही आम्हाला तसं कोणी की बाबा मोठी इंग्रजी माध्यमाची शाळा किल्ल्यावरती वगैरे घेऊन गेले म्हणून कुठं असं. ऐतिहासिक स्थळी हां, टुरिस्ट प्लेसेसला जातात ते बऱ्यापैकी. क्षत्रिय कुलावतंस सिंहाधनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. माहितीने मी ट्राय नाही केलं, होईल पण सांगता येत नाही.
आपण आता शेवटचा टप्प्यात आपण 55 लेण्या आहेत तिथे शिवनेरी किल्ल्यावर. आता गाईड सांगताना मी उल्लेख ऐकला की ते ग्रीक काळातील लोकांनी आपल्याला बनवून दिलेले आहेत. ते इथे व्यापारासाठी आलेले आणि असे बरेच पुरावे इथे सापडतात असं ते बोलत होते. 55 पैकी 20 लेण्या मी आत्ता पाहिल्या. बाकीच्या 28 त्या शिवजन्म स्थळाच्या पलीकडल्या बाजूला आहेत असं वाटतं मला, कारण त्या इथे तर नाही आहेत. आणि तो उल्लेख पण तसा होता की ते इथं 28 आहेत आणि पलीकडल्या बाजूस जवळपास 30च्या आसपास काहीतरी आहेत. शेवटचा टप्पा होता. आता आपण खाली उतरतो. किल्ल्यावरनं खाली उतरल्यानंतर जेवण केलं आणि लागलीच पुण्याच्या दिशेने रवाना झालो. हा व्हिडिओचा शेवटचा टप्पा आहे. तुम्ही जर इथंपर्यंत पाहिला असेल तर तुमचे खरंच खूप धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला कळवा. तुमचं फीडबॅक आवर्जून कमेंट्समध्ये लिहा. मित्रांसोबत शेअर करा आणि तुम्ही शेअर करणं म्हणजे मला मोटिवेट करणं होईल. तरी पुन्हा भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, सुखी राहा. असंच नवीन नवीन काहीतरी प्रयोग करत राहा. शबा खैर. लिव्ह यंग, लिव्ह फ्री. थँक्यू.